पुणे-बेंगलोर महामार्गावरील कोल्हापुरातील किनी टोल नाक्यावरील बेकायदेशीर टोल वसुली बंद करावी, अन्यथा 1 डिसेंबरपासून स्वाभिमानी स्टाईलने टोल वसुली बंद करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय। याबाबतचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले। सर्वोच्च न्यायालयाने खराब रस्ते असणाऱ्या महामार्गावर टोल आकारणी करू नये असा आदेश दिलाय। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर महामार्ग रस्त्याची दुरवस्था असताना बेकायदेशीर टोल आकारणी केली जाते। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने उल्लंघन होत असल्याने किनी टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज कोल्हापूरमध्ये निवासी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा संदर्भ असा आहे की राष्ट्रीय महामार्गावरती त्या ठिकाणी सेवा सुविधा चांगल्या पद्धतीच्या उपलब्ध नसताना विनाकारण प्रवाशांच्याकडून त्या ठिकाणी टोल आकारला जायला लागलेला आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने 18/8/2025 रोजी टोल आकारू नये अशा पद्धतीच्या सूचना सर्व टोल नाक्याला केलेला असताना हा टोल कुणासाठी जबरदस्तीने तुम्ही आकारायला लागलेला आहे? हा लोकप्रतिनिधींसाठी आकारायला लागला आहे काय दुसऱ्या बाजूला ठेकेदारांसाठी आकारायला लागला आहे? याची स्पष्टता एकदा झाली पाहिजे। जर तुम्ही 1 तारखेपर्यंत ही टोल आकारणी जर बंद नाही केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पद्धतीने खटक्यावरती बोट आणि जाग्यावरती पलटी अशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केले जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील।